तेच पण आता मगाचपासून आपण असं म्हणालो की सेल्फ डिफेन्स शिकणं हे फार गरजेचं आहे. मला खऱ्या आयुष्यात हे कधी अप्लाय झालंय का, म्हणजे जे तू शिकलीयस, कारण की कधी ना कधी काही ना काही घडत असतं, कोणासोबतही काही घडू शकतं. तुझ्यासोबत कधी कोणता प्रसंग घडला असं? सी एव्हरी गर्ल्स वुड रिलेट टू दिस की ना आपण आता मी पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करते, मी ट्रेनने जाते शूटला. सो तेव्हा तर म्हणजे रोजच होतं की कोणीतरी असं टच करून जातंय आणि काय त्यांना मजा येते त्यात मला माहित नाही, पण असं हात लावून जाणार आणि गर्दीत कळत पण नाही की कोणी हात लावलाय. सो तेव्हा तर फार लक्ष नाही देत की ठीक आहे सोड मध्ये स्लीप इन. पण एकदा झाला होता किस्सा की मलाड स्टेशनला होते आणि मी जात होते प्लॅटफॉर्मवर. सो एक माणूस होता आणि तो असं प्रॉपर असं टच करून गेला आणि मला कळत नव्हतं कोण आहे माझ्या बाजूला. सो माझी मोठी बॅग होती त्याच्यामध्ये सगळं आणि माझा फोन होता एका हातात आणि त्याला कळत नव्हतं मला कोण आहे. सो मला नंतर कळला आणि माझ्यासोबत माझ्या सेटवरचा कॉस्ट्युम डिपार्टमेंटवाला एक मुलगा होता. तो तर पळून गेला, मला घाबरून पळून गेला तो. आणि मी त्या मुलाला बघितलं, मला कळलं की तोच आहे. मी त्याची कॉलर पकडून त्याच्या डोक्यात फोन टाकला आणि मग त्याला खालच्या पाठला किक केलं आणि मग तू खाली पडला आणि जो माझा कॉस्ट्युम मला होता तो पुढे लपला होता की मॅम आपको देखे डर गया. त्याने वाचवायला हवंय, पण इथे कामी आलं होतं हे किक बॉक्सिंग किंवा जे काही मार्शल आर्ट शिकले. आणि अशा बऱ्याच प्रसंगांमध्ये याचा फायदा होतो की समजा कोणीतरी टच करून झालं फोन करून वाजवून दिली सरळ अशी वाजवली. मला आणखी एखादा कोणता प्रसंग असा ऐकायला आवडेल की, कारण की कळालं पाहिजे की हे शिकणं काय गरजेचं नाही, हे अप्लाय कुठे करू शकतो तुम्ही. मी तर मारते सरळ. म्हणजे आता तर माझ्याकडे छत्री असते, तर छत्री मी माझ्या वेपन सारखं वापरते. सो कोणी बघत जरी असेल ना तर मी इतक्या रागाने आणि इतक्या हिन्नसने बघते की आता मी तुझं मर्डरच करून टाकते. तो समोरचा हातच नाही लागत. पण हा म्हणजे कोणी टच केलं तर मी मारते सरळ. या सगळ्यात सर तुम्हाला असं वाटतं की आता प्रत्येकानेच हे सगळं शिकलं पाहिजे, याबद्दल काय सांगतो? प्रत्येकाने आता कसं आहे, सेल्फ डिफेन्स हे प्रत्येकाने म्हणजे मुलं असू मुली असू जे पण म्हणजे ज्यांना असं वाटतं की यांच्यावर कोणत्याही गोष्टीचा ऍडव्हान्टेज घेऊ शकतो त्यांना डिफेन्स यायला पाहिजे. आणि हे स्कूल लेवलवरतीच लहान मुलांपासूनच जर त्यांना शिकवलं तर उद्या जाऊन ते स्वतःला केपेबल ठेवू शकतात की डिफेंड करतील, काय कोणत्या सिच्युएशन पासून टॅकल करतील. वरतून स्पोर्ट्स अनेक गोष्टींमध्ये जसं डेव्हलपमेंट, कुठे बाहेर जायचं असेल, काय जायचं असेल, मल्टिपल टास्क असतात. आता कोणत्या नवीन जागेवर ऍज अ मॅच साठी गेले तर तिथे बेसिक फॅसिलिटीज जसे वॉशरूम कुठे आहेत, वॉटर फिल्टर्स कुठे आहेत, ही गोष्ट मुलं स्वतः जाऊन शोधतात, येतात. दे नो हाऊ टू मूव्ह विथ फ्रेंड्स. आणि तिथे जर कोणी मिसबिहेव केलं, काय केलं, तर ही गोष्ट स्पोर्ट्स मधनं आणि अशा सगळ्या गोष्टीतून शाळेला पण जातो. शाळेत एक स्पेसिफिक जागा ते आपल्या घरासारखं असतं, क्लासरूम इथे आहे, ते सगळं माहिती असतं. पण स्पोर्ट्स मधनं जेव्हा मुलं बाहेर जातात तेव्हा त्यांना ही सगळी गोष्ट शिकायला मिळतं. शाळेतून कदाचित आपल्याला एखाद्या दिवशी फक्त पिकनिकनी कुठेतरी एक्सप्लोर करता येतं, पण हे स्पोर्ट्स मधनं मल्टिपल टाइम्स हे ओकेशन्स मिळतात. या पलीकडे गव्हर्नमेंट पण खूप चांगले चांगले इनिशिएटिव्ह घेत आहेत, जसं खेलो इंडिया. आता प्राप्तीला पार्टिसिपेट करता आलं नाही, पण ती जे डिस्ट्रिक्ट लेवलवरती खेलो इंडिया झालेली त्यात पार्टिसिपेट करून गोल्ड जिंकली आहे. पण त्या पलीकडे आमची बाकी वुमेन्सची टीम होती. प्राप्तीचीच फ्रेंड आहे अश्विनी, ती त्यांची कॅप्टन होती आणि त्यांच्या सोबत मल्टिपल आमचे प्लेयर्स होते जे खेलो इंडियाच्या इनिशिएटिव्ह मध्ये वुमेन्स डेव्हलपमेंटच्या वेस्ट झोन नॅशनल्स जे मध्य प्रदेशला झालेलं, तिथे आम्हाला 2 गोल्ड 1 ब्रोन्झ असे मेडल्स होते आणि अनेक पार्टिसिपेशन्स पण होते. त्यानंतर त्याच मॅचचे नॅशनल लेवल्स चेन्नईला झालेले, तर त्यातून पण 2 ब्रोन्झ मेडल मिळालेले आमच्या टीमला आणि मल्टिपल पार्टिसिपेशन्स होते. महाराष्ट्राचे पण ओव्हरऑल रेकॉर्ड्स होते. आणि हे सगळं फक्त आपल्यासाठी नाही तर अनेक पूर्ण भारतात जेवढे मुली होते त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी फ्री ऑफ कॉस्ट गव्हर्नमेंटने हे इनिशिएटिव्ह घेतलेलं किक बॉक्सिंगच्या माध्यमातून. आणि अनेक स्पोर्ट्स बद्दल पण आहे हे. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.